स्वागत मी निखिला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। अवघ्या पुढच्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार आहे। अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज आपल्या सोबत आहेत। तावडेजी खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये। महाराष्ट्रामध्ये येताय तुम्ही म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं छान वाटतं। याआधी मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, एक मराठी आवाज दिल्लीमध्ये पोहोचला, त्याचाही महाराष्ट्राला आनंद झाला। आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात। चर्चा अशी आहे की तुम्ही यापुढे महाराष्ट्रात राहणार आहात। इतर भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ना ते 100% होत नाही, हे पक्क समजा। आणि मी बऱ्याच वेळा म्हटलं की मला प्रामाणिकपणे राष्ट्रीय स्तरावर काम करताना एक वेगळा आनंद मिळतोय। मी 20 वर्ष इथे आमदार होतो, 5 वर्ष मी 9 खात्यांचा मंत्री होतो। मी अशी 9 खाती की जी आधीच्या सरकारमध्ये 9 जण सांभाळत होती आणि आपण एकत्र सांभाळूया। आणि आता कुठेतरी राष्ट्रीय स्तरावर काही करायची संधी मिळते आणि त्यातला एक आनंदच आहे। त्यामुळे माझ्या डोक्यात तर मनापासून असं आहे की दिल्लीत राहावं, राष्ट्रीय पातळीवर राजकारण करावं। म्हणून मी ते म्हणतो सुद्धा की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, हे माझं पक्क आहे। मला वाटतं विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं तुम्ही 5 ते 6 किंवा 6 ते 7 अशा मुलाखती आतापर्यंत दिल्या असतील। या प्रत्येक मुलाखतीमध्ये कॉमन आहे, तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात बोलता। तर यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की ज्याचं म्हणजे आताही तुम्ही म्हणालात की ज्याचं नाव चर्चेत असतं तसं भाजपत काही होत नाही। तर तुम्ही जे म्हणालात की ज्याचं नाव चर्चेत असतं तो CM होत नाही, तर याचा नेमका अर्थ काय? आता तुम्ही राजस्थानमध्ये बघा की त्या ठिकाणी जे भजनलाल मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव चर्चेत नव्हतंच, किंवा मध्य प्रदेश मोहन यादव असेल त्यांचंही कधीच चर्चेत नव्हतं, ओरिसा असतील किंवा छत्तीसगड असेल। त्यामुळे BJP मध्ये असं ज्या नावाची चर्चा खूप आधी होते ते होतच असं नाही, कधी कधी रिपीट होतात, त्याला एक्सेप्शन्स असतात। तसं महाराष्ट्र नवीन येईल किंवा रिपीट पण होईल, तो भाग वेगळा त्यातला। पण आतापर्यंत आपण पाहिलं म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या चेहऱ्यावर लोकसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं 2019 मध्ये देवेंद्रजींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली गेली होती। आता अमित शहा देखील एका सभेमध्ये असं म्हणाले की महायुतीला मत द्या आणि देवेंद्रजींना विजयी करा। म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राला असं वाटलं की भाजपनं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलंय, कारण अमित शहा स्वतः म्हणतात। एक तर नक्की आहे की भारतीय जनता पार्टी ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढते आहे, हे खरंच आहे। पण महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत हे देवेंद्रजी म्हणालेले आहेत। आणि मुख्यमंत्री कोण काय ही सगळी चर्चा निवडणूक झाल्यानंतर ज्या निकाल येतील त्यावेळची राजकीय सामाजिक स्थिती बघून ते ठरवलं जाईल, ज्यात एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं असं मिळून ते सगळे ठरवतील की पुढचा मुख्यमंत्री कोण असेल। पण तुम्ही असं म्हणालात की न्यू फेस असू शकतो किंवा रिपीट केलं जाऊ शकतं, मग हे काही असे संकेत आहेत का या सगळ्या? संकेत आहे, मी आपलं जनरल याच्या आधीच्या ज्या ज्या घटना घडल्या त्याच्या आधारे विश्लेषण सांगतो आणि विशेषतः ज्यावेळी माझ्या नावाची चर्चा करतात त्यावेळी मी म्हणतो की चर्चेतलं नाव तुमच्या संदर्भामध्ये होतं ती। पण मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये चर्चेत बरीच नाव आहेत, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव त्यामध्ये चर्चेत होतं, चंद्रकांत दादांचं असायचं, देवेंद्र फडणवीसांचं नाव तर नेहमीच चर्चेत असतं, म्हणजे तो चेहरा प्रोजेक्ट केला जातो। मग चर्चेत असलेली नावं ही कधी त्या पदापर्यंत जात नाही तसं तुम्ही म्हणता। मग देवेंद्रजी माझ्या बाबतीत म्हटलं की तुम्ही जे म्हटलं की तुमचं नाव चर्चेत आहे, तर मी म्हटलं की असं कधी होत नाही। पण ही सगळी चर्चा जी आहे ना मुख्यमंत्री पदाची ही निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं। आता महाविकास आघाडीमध्ये असं आहे की संख्याबळावर त्यांचा मुख्यमंत्री ठरणार आहे, मग भाजपत म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा तसंच आहे संख्याबळावर? असं अजिबात नाहीये। निवडणुकांचे निकाल आले की एकत्र बसून त्यातलं ठरवू आणि त्याप्रमाणे करू। मग जास्तीत जास्त तो होईल किंवा जसं बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले, जिथे आमचे आमदार जास्त आहेत पण त्याला केलं। मला असं वाटतं की त्या वेळेच्या राजकीय स्थितीच्या आधारे निर्णय करणं हे अधिक उपयुक्त असतं, जे राजकीय समझोत्यावर पुढचं ठरेल, जेणेकरून महाराष्ट्राचं हित कशात आहे ते ध्यानात घेऊन तो निर्णय आम्हाला करावा लागेल। राज ठाकरेही म्हणाले होते की
महायुतीचं सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ. मग भाजप आणि मनसेचं नेमकं काय सुरू आहे? म्हणजे काही छुपी युती आहे का? नाही ना, मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी ते एक राजकीय विश्लेषण मांडलं, एक अनुभवाच्या आधारे त्यांना असं वाटलं तर ते त्यांनी मांडलं. पण राज ठाकरेंनी हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला, प्रचार सुद्धा केला. आणि आता जे दोन पोल आहेत की काँग्रेस, उभाटा, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, तर यात राज ठाकरे हे आमच्या या गटाच्या जवळचे आहेत हे मात्र नक्की. पण म्हणजे भाजप आणि मनसे यांची युती आहे? नाही, भाजप, हिडन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे बरोबर हे काही सीटवर अंडरस्टँडिंग केलंच होतं. अच्छा. जसं बाळ नांदगावकर आहे तिथे आम्ही त्यांना सपोर्ट केलाच आहे त्या पद्धतीने. माहीमची तर ते आहे. माहीममध्ये आधी ठरलं होतं पण नंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं ठरलं की आपल्याला ते उमेदवार उभा केला पाहिजे, त्यामुळे स्वाभाविक आम्ही महायुतीबरोबर आहोत. या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुमचा स्वतःचा सर्वे देखील असेल, तुम्ही म्हणता की महायुतीचा सरकार येणार आहे, तुम्ही मुख्यमंत्रीही ठरवता, न्यू फेस किंवा जुनाच रिपीट केलं जाईल, त्या अर्थी तुमचा काहीतरी सर्वे झाला असेल. तर असा कोणता आकडा आहे की तुमच्या सर्वे मधला की महायुतीला मिळेल? आमचा सर्वे याच्यापेक्षा जे आता चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये मला असं वाटतं की भाजप 95 ते 110च्या या रेंजमध्ये जागा जाऊ शकतं, शिवसेना 40, 45, 50 पर्यंत जाईल आणि अजितदादा एक 25-30च्या ह्याच्यात जाऊन आम्ही कम्फर्टेबल मेजॉरिटी बनून महायुतीचं सरकार बनेल हे आज तरी चित्र स्पष्ट आहे. म्हणजे 160च्या आसपास, 165 वगैरे असं, 165 वगैरे हा एक तुमचा आकडा आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये. हा या सगळ्यामध्ये हा कॉन्फिडन्स नेमका आला कधी? म्हणजे हरियाणामधलं सरकार आलं आणि मग त्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढला, तर हरियाणामध्ये असा काय चमत्कार केला तुम्ही? कारण तुम्ही स्वतः होतात तिथे. असा काय चमत्कार झाला की हरियाणामध्ये भाजपचं सरकार आलं होतं? हरियाणामध्ये काँग्रेसने केवळ एकाच समाजाचा इतका विषय केला आणि त्याचे समोरचे सगळे छोट्या छोट्या ओबीसीच्या जाती आणि बाकी हे एकत्र आले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हरियाणात आम्ही 10 वर्ष केलेलं काम, विकास आणि त्याचबरोबर हे सामाजिक असं म्हणू की जे एकत्र येणं झालं त्यातून हा विजय आमचा सोपा झाला. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने महायुतीने सुद्धा एक पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय, मेट्रो आहे, वंदे भारत आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, अमुक आहे, हे थेट म्हणजे जसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे तर त्यातून गावापर्यंत केवळ रस्ता, डांबर, खडी जात नाही, तर रस्ता झाला तर त्या गावापासून लांब असणाऱ्या शाळेत मुलं जात नव्हती, ती एसटीने जायला लागली. एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला आधी डोलीतनं न्यायचे, अर्ध्या वाटेत तो जायचा, परत यायचे. आता तो लगेच रिक्षात बसून त्याला हॉस्पिटलला पोहोचवता येतं. शेतमाल हा मार्केटमध्ये जातो. हा जो इनडायरेक्ट बेनिफिट आहे तो एका बाजूला, आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट ज्याला म्हणतात, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याला 12,000 खात्यात मिळणं, शून्य विजेचं बिल येणं, तरुणांना 10,000 स्टायपेंड मिळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याचा एक प्रॉपर बॅलन्स हा महायुतीने बसवला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला हे वाटतं की हे जर पुन्हा आले तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच चांगल्या प्रकारे होईल, हा विश्वास लोकांना वाटतो. म्हणजे हरियाणामध्ये जो चमत्कार झाला तोच महाराष्ट्रात होईल असं तुम्हाला वाटतं? 100% होईल. एक तर मुळात लोकसभेला आमच्या जागा जरी कमी आल्या, मतं पाहिली तर 0.03% मतं आम्हाला कमी होती. विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये इतक्या कुरबुरी, भांडणं उघड आणि छुपे, म्हणजे असं राजेंद्र मोळक सिनियर मंत्री होते ते आता बंडखोरी म्हणून उभे राहिले, तर यातून जे मतं फुटणार आहेत, त्याचबरोबर MIM असेल, वंचित असेल, समाजवादी पार्टी असेल, हे सगळे मतं घेणार आहेत. पण अशी मतं भाजप, शिवसेना, NCP कडनं जाणार नाही आहेत. ते आम्हाला लोकसभेत एवढीच मतं पडली आणि समोरची ही विभागली गेली तरी आमच्या जागा आपोआप वाढतील असं आज चित्र आहे. पण लोकसभेला असं झालं की अबकी बार 400 पार, यामुळे मोदी भक्त जो वोटर होता त्याला असं वाटलं मोदी तो आने ही वाला आहे,
आणि आपण नाही गेलं तरी चालेल, असं एक 4-5% मतदान जे कमी झालं, तो मतदान मात्र यावेळी काही करून मतदान करायचं तर ते 4-5% मतं आमची नक्की वाढतील. या सगळ्यामध्ये दोन फॅक्टर होते. म्हणजे आता तुम्ही जसं हरियाणात म्हणालात की काँग्रेसने कसं एका जातीकडे फोकस केला, मग बाकीच्या जाती एकवटल्या. महाराष्ट्रामध्ये सेम चित्र आहे तसं. म्हणजे मराठा समाज म्हणजे जरांगे आणि दुसरे इतर असा हा मुद्दा होता. तर तुम्हाला असं वाटतं की जरांगेंच्या आंदोलनाचा काहीच फटका बसणार नाही? नाही, तर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवायचं नाही ठरवल्यानंतर एकदम सगळाच तो विषय असा खाली बसला. आणि दुसरं मला म्हणजे आज या निमित्ताने सांगायचं की हे खरंच आरक्षण विषयामध्ये माझं प्रामाणिक पहिलं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळण्यासाठी कोणी आंदोलन केलं तर उपयुक्तच आहे. पण ते आंदोलन करताना भाजपला का दोष? म्हणजे या राज्यात आरक्षण सुरू झालं 1965ला यशवंतराव चव्हाणांनी दिलं. SC ST नोमॅटिक ट्राईब आणि OBCला मिळून 19% दिलं. मग 1980ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मागितलं, जे काँग्रेसच्या बाबासाहेब भोसलेंनी फेटाळलं. मग मंडल आयोग ज्यावेळी आला त्यावेळी मराठा समाजाला मंडल आयोगात घालता आलं असतं, पण त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार साहेब वगैरे बाकी होते, त्यांनी ते होऊ दिलं नाही. मग 94ला छगन भुजबळ साहेबांच्या प्रेशरमुळे OBC आरक्षण शरद पवारांनी वाढवलं. ते वाढवायला हरकत काहीच नाही, पण त्यावेळी पुन्हा मराठा देता आलं असतं, तेही दिलं नाही. मग 2004ला काँग्रेसने बापट आयोग नेमला. त्या बापट आयोगातल्या 4 सदस्य मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे होते, 3 विरोधात होते. ज्या दिवशी हा प्रस्ताव पारित होणार त्या दिवशी डॉक्टर बोयटे म्हणून ज्या महिला सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला, ते जाऊ नाही शकल्या. त्यामुळे मग 3-3 झालं आणि अध्यक्षांनी विरोधात मत दिल्यामुळे पुन्हा तिथे गेलं आणि मग हरी नरके वगैरे त्यात वाढले आणि सगळंच ते गेलं. मग राणे साहेबांची समिती नेमली, त्यात दिलं, पण ते कोर्टाने फेटाळलं. मग 14ला जे भाजप सत्तेत आलं ते पहिले 2 वर्ष मीच त्या समितीचा अध्यक्ष होतो आणि नंतर 2 वर्ष दादा पाटील होते. त्या काळात आम्ही 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात मुंबईच्या ते टिकवलं. मग सुप्रीम कोर्टात गेलं, सरकार बदललं आणि नवीन सरकारने 4 तारखांना सुप्रीम कोर्टला गेलेच नाही आणि इंग्रजीत सगळं भाषांतर करून द्यायचं तेही दिलं नाही, ते तिकडे फेटाळलं गेलं. तर 1965 नंतर जर कोणी दिलं तर ते भाजपनेच दिलं. पण भाजपला का दोष हे मला कळलंच नाही. जरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांना याचा दोष देत आहेत आणि त्यांनी असं जरांगेंनी म्हटलंय की भाजपचे आमदार पाडा. ते म्हणाले की 113 आमदार आम्ही पाडणार असा जो इशारा दिलाय. हे जे जरांगे पाटील म्हणतात ना, ते भाजपनेच दिलं, पवारांनी कधी दिलं नाही, काँग्रेसने कधी दिलं नाही. तर त्यांच्या विरुद्ध न बोलता ज्यांनी दिलं आणि हायकोर्टात मुंबईत टिकवलं त्यांच्यावर का बोलतायत हे खरंच आश्चर्य आहे. पण मराठा समाजाला यातलं वास्तव माहिती आहे, तो वास्तव जाणतो आणि मला असं वाटतं की आता त्यांनी निवडणुकीतनं माघारच घेतली असल्यामुळे समाज विचार करून मतदान करेल हा माझा विश्वास आहे. त्याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकांमध्ये आणखी दुसरा एक फॅक्टर होता, तो म्हणजे मुस्लिम मतं. ही मुस्लिम मतं ही महाविकास आघाडीकडे गेली. आता विधानसभेला ही मुस्लिम वोट हे महाविकास आघाडीकडे जाणार नाहीत असं वाटतं तुम्हाला? यावेळी MIM समाजवादी पार्टी आणि वंचित हे जरा स्ट्रॉंग, कारण लोकसभेला 6 विधानसभा खूप मोठ्या असतात, पण एका विधानसभेत 5-10 हजार मतं घेण्याची क्षमता असणारे उमेदवार असतात, त्यामुळे ती थोडी विभागली पण जातील. पण हेही खरं आहे की जसं उभाटाला उद्धव ठाकरेजींना वरळीमध्ये मराठीपेक्षा मुसलमान मतं जास्त पडली हे लोकसभेत दिसून आलं आणि ज्यावेळी अशी मतं तिकडे जातात त्यामुळे जी हिंदुत्वाची बाळासाहेब ठाकरेंची मतं जी आहेत ती महायुतीकडे येतात. पण आता विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबई पुरता जरी आपण विचार केला तर ही सगळी मुस्लिम वोट जी आहेत ती जर उबाठाकडे गेली किंवा महाविकास आघाडीकडे गेली तर त्याच्यामुळे जागा कमी होतील असं नाही का वाटत? मला असं वाटत नाही, कारण गेल्या वेळी जो बाकी मतदार बाहेर नव्हता पडला तो हे बघतोय की हे वोट जिहाद जे चालू आहे त्याला जर काही उत्तर द्यायचं असेल तर आपण सुद्धा एकजुटीने उतरलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो नेक आहे, किंवा एकत्र असू तर आपण चांगलं राहू, सेफ राहू, हे माननीय पंतप्रधान म्हणालेच आहेत. कारण आपल्याला तोडायचा प्रयत्न खूप करतायत
आणि हे आपण म्हणत असताना या देशावर प्रेम करणारे आपण सगळे ते आपण एकजूट राहिलो तर आपण सेफ राहू, हे आमचं म्हणणं आहे आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलंय. तुम्ही उद्धव ठाकरेंना गद्दार असं म्हणालात. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. एक मिनिट, मी गद्दारी त्यांनी केली असं म्हटलंय. 2019ला भाजप शिवसेना युती म्हणून जनतेने जनादेश दिला. त्या जनादेशाच्या विरोधात जाऊन माननीय उद्धवजींनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, ही गद्दारी आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य आहे की मी कधीच काँग्रेस बरोबर जाणार नाही, वेळ आली तर शिवसेना विसर्जित करेन पण काँग्रेस बरोबर शिवसेना जाणार नाही. पण तेच काम दुर्दैवाने उद्धवजींनी केलं, हे समाजाला पटलेलं नाही. पण त्यासाठी त्यांच्याकडे कारण होतं, ते म्हणजे मातोश्रीवरच्या खोलीमध्ये अमित शहानी दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद हे त्यावेळेला उद्धव ठाकरे मागत होते, पण भाजप द्यायला तयार नव्हतं. असा हा सगळ्यात हा मुद्दा होता. याच्यावर सगळी चर्चा झाली आहे, कोण खरंच बोललं का नाही बोललं. तरी समजा असं गृहीत धरू ते पुढचे 2.5 वर्ष होतं ना, तर पहिले 2.5 वर्ष राहायचं आणि समजा त्यानंतर नाही दिलं तर निघायचं. तुमचं आधीच ठरलं होतं काँग्रेस बरोबर जायचं. आणि खरंच सांगतो माननीय शिवसेना प्रमुखांना हे चाललंच नसतं की ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला विरोध केला, सावरकरांना विरोध केला, राम मंदिराला विरोध केला, त्या काँग्रेसच्या बरोबर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कल्पनाच करू शकत नाही आपण. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले म्हणून एवढा भाजपला आक्षेप, मग भाजपनं अजितदादांना सोबत का घेतलं? असं आहे बघा, आम्ही राजकारणात आहोत. आम्ही सुरुवात केली नाही. हम किसी को छेडेंगे नहीं, किसी ने छेडा तो छोडेंगे नहीं. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ज्यावेळी भाजपसोबत आले तर एकनाथ शिंदेने हिंदुत्वाचं नाव शिवसेना, हिंदुत्वाचं चिन्ह धनुष्यबाण हे हिंदुत्ववाद्यांसोबत आणलं. आम्ही स्वागत केलं. पण बहुमत कितीचं होतं? ते 149 4 आमदारांचं बहुमत होतं. 4 आमदारांच्या बहुमतावर सरकार स्थिर, भक्कम, चांगली कामं करू शकत नाहीत. आणि त्यावेळी ज्यावेळी अजितदादा येत होते आणि त्यांचे 40-42 जण आले तर आम्ही एकदम 190 वर गेल्यानंतर भक्कम सरकार आल्यामुळे आज आम्ही चांगल्या योजना, लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, विकास कामं असेल, हे करू शकलो. ज्यावेळी भक्कम सरकार झालं आणि सरकार भक्कम होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही अजितदादांना आमच्या सोबत घेतलं. पण त्यामुळे लोकसभेला फटका बसला. म्हणजे शिंदेचे वोट हे भाजपला ट्रान्सफर झाले पण एनसीपीचे झाले नाही आणि त्याचा मोठा फटका लोकसभेत बसला. हे मला असं वाटतं की एनसीपी चे आमदार जे असतात त्यांची मतं असतात ते त्यांचे निवडून येतात. मी मोकळेपणाने नेहमी सांगतो की एनसीपी हे बटाट्याचं पोत आहे. ते एनसीपी नावाने बांधलं आहे पण प्रत्येक बटाटा आपला आपला आहे. म्हणजे अंकुश टोपे, राजेश टोपे, राजाराम बापू पाटील, जयंत पाटील किंवा भुजबळ असे अनेक मतदारसंघ आहेत की जे तिथे ते कुठल्याही पक्षातनं अपक्ष काही उभे तरी निवडून येतातच येतात. तर आमच्या सरकारला ते 20, 25, 30 आमदाराचं पाठबळ मिळणं हे आमचं गरजेचं आहे. मतं एकमेकांची जी ट्रान्सफर होतात ती शिवसेने, एकनाथ शिंदेची आणि भाजपची ही होतच असतात. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी फोडली त्याचा आरोप भाजपवर झाला, शिवसेना फोडली त्याचाही फटका हा भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा बसला. ती जी सहानुभूती होती पवारांना मिळणारी किंवा उद्धव ठाकरे यांना मिळणारी जी सहानुभूती आहे, तर तुम्हाला असं वाटतं की ती सहानुभूती आत्ताही विधानसभा निवडणुकांमध्ये मिळेल का? मला ती सहानुभूती मिळाली हे चुकच आहे. उद्धवजींनी 2019ला जनादेशाशी गद्दारी केली हे लोकांच्या मनात पक्क बसलंय. आणि पवार साहेबांनी ते एवढे पक्ष फोडले आहेत, एवढे आमदार फोडले आहेत, तर त्यांना या फोडाफोडी विषयात म्हणजे भजनलाल यांच्यानंतर पवार साहेबांचं नाव देशात घेतलं जाईल या पक्ष फोडाफोडी विषयात. म्हणूनच मला तुमच्याकडनं आकडा जाणून घ्यायचा आहे पुन्हा एकदा की या तुमच्या सर्वेनुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार भाजपला साधारणतः किती जागा मिळतील? म्हटलं की आज अजून 3-4 दिवस आहेत. मोदी साहेबांची आज सभा मुंबईमध्ये व्हायची आहे, त्यानंतर अजून बदलेल. पण आज मी भाजप 95 ते 105, 110 पर्यंत नक्की मानतो. शिवसेना 45 ते 55 नक्की आहेत आणि अजितदादा 25 ते 30च्या मध्ये असतील. असं 165, 170 पर्यंत आम्ही जाऊ, बरोबर, हा माझा विश्वास आहे.
मग ह्या आकडेवारीनुसार सगळ्यात मुद्दा येतो तो सीएम पदाचा. जर 95 ते 105 जागा भाजपला मिळाल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होणार. नाही, मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून ठरवू असं आम्ही म्हटलेलं आहे. आज आम्ही संख्याबळावर असेल अमुक असं काही म्हटलं नाही. मी म्हटलं बिहारमध्ये संख्या आमची जास्त आहे पण आम्ही नितीशजींना केलाच मुख्यमंत्री. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व या तिन्ही जणांबरोबर बसून यातला निर्णय करेल. न्यू फेज किंवा रिपीट फेज या संदर्भात या सगळा निर्णय निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व या तिघांबरोबर बसून करेल. या सगळ्या आकडेवारी संदर्भात तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात. 23 तारखेला निकाल आहे त्यावेळेला पुन्हा एकदा आपण हे आकडे या सगळ्यामध्ये तपासून बघणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही या मुलाखतीमध्ये आलात त्याबद्दल. धन्यवाद.